धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा गावात सध्या प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळत आहे। कर्तव्याध्यक्ष ग्रामसेवक पल्लवी रंगारी यांच्या बदलीला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवत थेट ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे। ग्रामसभेचा ठराव, विकास कामांची प्रगती आणि ग्रामस्थांची एकजूट या सगळ्या पार्श्वभूमीवर आता गटविकास अधिकाऱ्यांचा निर्णय काय असणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या कर्तव्याध्यक्ष ग्रामसेवक कुमारी पल्लवी रंगारी यांच्या बदलीच्या निर्णयाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। 10 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या ग्रामसभेत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व ग्रामपंचायतीच्या उपस्थितीत एकमताने ठराव मंजूर करून पल्लवी रंगारी यांची बदली करू नये अशी ठाम मागणी करण्यात आली होती। हा ठराव 13 ऑक्टोबर रोजी पंचायत समिती कार्यालयात अधिकृतरित्या सादर करण्यात आला आहे। पल्लवी रंगारी यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक वर्षांपासून रखडलेली विकास कामे मार्गी लावली आहे। शासकीय योजना प्रभावीपणे राबवत दाखले, नोंदी, कर वसुली, स्वच्छता आणि प्रशासकीय कामे वेळेत व पारदर्शक पद्धतीने पूर्ण केलीत। त्यांच्या कार्यशैलीमुळे ग्रामस्थांना कोणताही त्रास न होता कामे होत असून गावाचा सर्वांगीण विकास वेगाने सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। आम्हाला मॅडमच पाहिजे, त्यांचं काम वगैरे चांगलं आहे, त्यांनी सगळे आम्हाला विचारतात, सांगतात ते सगळे, आणि त्याच पाहिजे। आमच्या इथचे जे सरपंच आम्ही जे आता आपल्या मुख्यमंत्री समृद्धी ग्रामपंचायत राज हे उपक्रम राबवत होतो आणि ते राबवत असताना आमच्या इथे सरपंचांनी ते काम रुकावट केलं आणि मॅडमची खोटी तक्रार घेऊन आमच्या खोट्या सह्या घेतल्या सदस्यांच्या आणि इथं दाखल केलं आणि आता ते आम्हाला म्हणजे मॅडमची बदली करायची आहे। आम्हाला मॅडमची बदली करायची नाही, आम्हाला मॅडम त्याच पाहिजे। सध्या ग्रामपंचायतीत प्रशासक काळ सुरू असताना पल्लवी रंगारी यांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करावी अशी ही जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। ग्रामसेवक आणि ग्रामस्थ यांच्यातील समन्वयामुळे पिंपळखुटा ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। मात्र ग्रामस्थांच्या भावना आणि ग्रामसभेच्या ठरावाकडे दुर्लक्ष झाल्यास पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद अमरावती तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। पण जोपर्यंत 31 मार्चपर्यंत हे अभियान चालू होतं ते अभियान आम्हाला पूर्णपणे राबवून आमचं गाव अव्वल नंबरवर न्यायचं आहे व आमच्या गावाला कसा पुरस्कार मिळेल यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे। त्याच्यामुळे आमची एकच विनंती आहे की आमच्या इथे असलेल्या कुमारी पल्लवी रंगारी मॅडम यांना कायम ठेवण्यात यावे। असे न झाले तर आम्ही पुढील पवित्रा ह्या जिल्हा कार्यालय असो किंवा सीओ ऑफिस असो किंवा इथलं पंचायत समिती ऑफिस असो, इथे आम्ही ठिय्या आंदोलन करू। कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले ग्रामस्थ आणि प्रशासनासमोर उभे ठाकलेले आव्हान, पिंपळखुटा ग्रामपंचायतीचा हा प्रश्न आता तालुक्यापुरता मर्यादित न राहता जिल्हा स्तरावर गाजणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।